तर आई मैत्रिणींनो, मी आत्ता नागपंचमीची पूजा करून आलेली आहे घरी आणि म्हटलं की तुम्हाला एक माझा छोटासा व्हिडिओ पाठवते मी. कसा वाटला बघा. बाहेरचा नाही आहे, घरातच मी पूजा केलेली आहे. बाहेर मी मैत्रिणीकडून जाऊन आले. तर कसं वाटलं तुम्हाला तर मला सांगा मैत्रिणींनो आठवणीने. मैत्रिणींनो, आमच्याकडे नागपंचमीला तवा ठेवत नाही, तर त्याच्यासाठी हे असे डिंडे करतात पुरण करून. तर हे बघा, असे भरायचे आपण छानपैकी गोल भरतो असे. याची पोळी नाही करायची मैत्रिणींना. तर हे असं गोल गोल करून घ्यायचं. हे बघा, असं गोल गोल करून छानपैकी असं उकडून घ्यायचं. असे डिंडे करतात. तर कोणत्या पण आकाराचे करायचे, असे पण करतात. हे बघा, आपल्याला जसे, पण हेच उकडून खायचे, कारण आज पुरणपोळी करत नाही, तवा ठेवत नाहीये मैत्रिणींनो. तर मी परत एक करून दाखवते तुम्हाला. असं गोल करायचं आणि त्याच्यामध्ये असं पुरण घ्यायचं भरून असे मस्तपैकी तूप लावून दुधाबरोबर खायचे. उकडून घ्यायचे पण मैत्रिणींना. तवा ठेवायचा नाही आजच्या दिवशी. हे बघा, हे पहा, मी इडलीच्या पात्रामध्ये हे उकडत ठेवलेले आहे मैत्रिणींनो. तर आता पाणी गरम झालेलं आहे आपलं. तर हे उकडून घ्यायचं, कमीत कमी 15 मिनिटं उकडायचं आणि आपले दिंडे तयार. किती सुंदर दिसतंय ना. तर हे आपले आता दिंडे तयार झालेले आहेत नागपंचमीसाठी. छानपैकी दुधावर खा. कशावर, ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत मैत्रिणींनो. हे दूध आणि हे टिंडे. तर मैत्रिणींनो, अशी आपली आज नागपंचमीची पूजा पूर्ण झालेली आहे. नैवेद्य वगैरे दाखवून मस्तपैकी छान धूप. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मैत्रिणींनो? आवडली का?